परत एकदा तुमचं इन्स्पायर करिअर अकॅडमीमध्ये स्वागत आहे। चला, आज आपलं नवीन टॉपिक आहे वर्ग। आपण 1 ते 100 पर्यंतचे वर्ग बघा। हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही 1 ते 100 पर्यंतचे वर्ग कधीच विसरणार नाही, कधीच नाही म्हणजे कधीच नाही। बघा, याचे काही प्रकार पाडू आपण, किंवा तुम्ही बघत चला, सेव्ह करा, याचं स्क्रीनशॉट वगैरे मारा। 1 ते 100 पर्यंतचे वर्ग हे व्हिडिओ बघितल्यानंतर विसरायचंच नाही। तुमची इच्छा जरी असेल विसरण्याची तरी ते वर्ग तुम्ही आता कधीच विसरणार नाही। सगळ्यात आधी संख्येत जर 1 हा अंक असेल तर त्याचं वर्ग कसं काढायचं बघा। 1चं वर्ग बघा, 1चं वर्ग किती? 1। नंतर बघा 11चं वर्ग, या 11 मध्ये 1 किती वेळा आहे? 2 वेळा, म्हणून काय लिहायचं? 1 2 आणि रिटर्न यायचं 1, म्हणजे 11चं वर्ग किती झालं? 121। बघा, पुन्हा आपल्याला जर 111चं वर्ग काढायचं असेल, बघा 111 मध्ये 1 हा किती वेळा आहे? 3, म्हणून लिहायचं कसं बघा? 1 2 3 आणि पुन्हा रिटर्न यायचं 2 1। हे काय झालं? 111चं वर्ग। त्याच पद्धतीनं आपण 1111चा आपण वर्ग काढू शकतो। लक्षात घ्या कसं काढायचं। 1111 मध्ये 1 किती वेळा आहे? 4 वेळा, म्हणजे लिहायचं 1 2 3 4 आणि रिटर्न यायचं 3 2 1। हे झालं 1111चं वर्ग। याच पद्धतीनं आपण पुन्हा काही संख्यांचा वर्ग बघू। आता एकक स्थानात 0 असलेल्या संख्यांचे वर्ग काढू। एकक स्थानात 0 म्हणजे कुठल्या संख्या आपल्या? जसं 10 20 30 40 50 या सगळ्याच संख्यांचे आपण वर्ग बघू। बघा, 10 मध्ये एकक स्थानात 0 किती आहे? 1, म्हणून बघा त्याचे 2 शून्य घ्यायचे, म्हणजे 1 असेल तर 2 आणि 1चा वर्ग 1। आता 20चं वर्ग 0 किती आहे? 1, म्हणून त्याचे 0 घ्यायचे डबल, आणि 2चं वर्ग काय? 4। बघा, आता 30 मध्ये 0 किती आहे? 1, म्हणून त्याचे 2 शून्य घ्यायचे आणि 3चा वर्ग 9। तुम्हाला 1 ते 10 पर्यंतचे वर्ग पाठ असतील, बघा एकदा सांगून घेतो। 1चं वर्ग 1, 2चं वर्ग 4, 3चं वर्ग 9, 4चं वर्ग 16, 5चं वर्ग 25, 6चं वर्ग 36, 7चं वर्ग 49, 8चं वर्ग 64, 9चं 81। बघा, हे 1 ते आपल्याला जवळपास 9 पर्यंतचे वर्ग पाठ आहेत। आता बघा, जसं 40चं वर्ग काढायचं आहे, 1 0 आहे, डबल 0 द्यायचं। 4चं वर्ग किती? 16। नंतर 50चं वर्ग काढायचा आहे, किती शून्य आहे 50 मध्ये? 1। मग काय करायचं? त्या 50 मध्ये 1 0 आहे, म्हणून त्याचे 2 शून्य करायचे आणि 5चं वर्ग 25। अशा पद्धतीनं आपण 10 20 30 40 50 60 70 80 90 या संख्येचे वर्ग काढू शकतो। आणि बघा, जर 2 शून्य असतील संख्येत तर काय करायचं? बघा, त्याचं सुद्धा उत्तर आपण काढू। जसं आपल्याला 200चं वर्ग काढायचं आहे, कितीचं? 200चं वर्ग काढायचं आहे। बघा, 200चं वर्ग 0 किती आहे? 2, त्याचे डबल घ्यायचे, किती? 1 2 3 4 शून्य आणि 2चं वर्ग किती? 4। त्याच पद्धतीनं जर आपल्याला 300चं वर्ग घ्यायचं आहे तर 2 शून्य आहेत, त्याचे डबल किती होणार? त्याचे डबल 4 शून्य आणि 3चं वर्ग 9। 90चं वर्ग किती? मग 90चं वर्ग बघा, इथं किती शून्य आहे? 1, किती शून्य आहे? 1, म्हणून त्याचे डबल शून्य घ्यायचे आणि 9चं वर्ग किती? 81। या पद्धतीनं जर एकक स्थानात 0 असतील तर त्याचं वर्ग आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने काढू शकतो। आता आपण एकक स्थानात 5 असलेल्या संख्येचं वर्ग काढू। काय? एकक स्थानात 5 म्हणजे कुठलं? आपल्या संख्या लिहून घेऊ आधी। 5, नंतर कुठली संख्या येणार? 15, नंतर कुठली येणार? 25 35 45 55, त्याच्यानंतर 95 105, ज्या काही संख्या आहेत त्या। बघा, आता आपल्याला माहित आहे 5चं वर्ग किती?
आता हे सांगण्यासारखी गोष्ट आहे का, ते आपल्याला पाठच असतात. 10 पर्यंतचे वर्ग पाठ करायचे. बघा 5चा वर्ग किती 25, बाकीचे वर्ग पाठ करण्याची गरज नाही. तुम्ही एकदा हा व्हिडिओ मन लावून बघा, याच्यानंतर कधीच वर्ग पाठ करायचे नाही. बघा आता 15 मध्ये एकक स्थानात जे 5 आहे त्याचा वर्ग किती 25, किती 25. आता बघा एकक स्थानात जे 5 आहे त्याचा वर्ग आपण किती काढतो 25, आणि प्रत्येकच ज्या ज्या संख्येच्या एकक स्थानात 5 असतात त्याच्या एकक व दशक स्थानात नेहमीच काय येतात 25 येतात. आता बघा पुन्हा 25 आणि 15 मध्ये 5चा वर्ग 25, या 1च्या नंतर येणारी संख्या त्याचं म्हणजे आपण काय म्हणतो कॉन्झिक्युटिव्ह नंबर किंवा लगतचा नंबर. 1च्या नंतर काय येतात 2, मग ते 1 गुणिला 2 किती होतात 2, म्हणजे 15चा वर्ग किती 225. याच पद्धतीने आपण 25चा वर्ग काढू. बघा एकक स्थानातील 5चा वर्ग लिहून घ्या 25, नंतर या 2 नंतर किती येतात 3, 2 गुणिला 3 किती 6. अशा पद्धतीनं 25चा वर्ग 625 झालं. नंतर 35चा वर्ग काढू आपण. कितीचा वर्ग 35चं. बघा 5चा वर्ग किती 25, आणि या 3 नंतर किती येतात 4, म्हणजे 4 तिरी 12. बघा 35चा वर्ग 1225. कॅल्क्युलेटरपेक्षा अगदी कमी वेळात हे आपण वर्ग अगदी सहज काढू शकतो. म्हणजे कसलंही टेन्शन घ्यायचं नाही. हे व्हिडिओ एकदा बघा, पुन्हा वर्ग पाठ करण्याची गरज नाही. सांगा आता कितीचं काढून 95चा वर्ग काढायचं आहे आपल्याला. कितीचं 95चं वर्ग. बघा या 5चा वर्ग किती 25, 9 नंतर किती येतात रे 10, 9 10 किती होतात 90, म्हणजे 95चा वर्ग 9025. अशाच पद्धतीनं तुम्हाला जर 85चं वर्ग विचारलं तर ते काहीच कॅल्क्युलेशन न करता सांगून द्यायचं. बघा शेवटी 25 येणारच. 8च्या नंतर किती येतात 9, 8 9 72. फाडेपाठ करायचे. मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये 1000 पर्यंत फाडेपाठ कसे करायचे ते सांगतो. कळलं. बघा तुम्हाला पुन्हा कुठल्याही 3 अंकी संख्येच्याही वर्गाचा व्हिडिओ टाकणारच आहे मी. सध्या हे बघा थोडं थोडं म्हणजे करायचं, एका वेळेस ते अपचन होते. तसं 105चा वर्ग करायचं आहे. कितीचं 105चा वर्ग. बघा आता 5चा वर्ग किती 25, आणि 10 नंतर किती येतात 11, 11 दाई 110. हे काय झालं आपलं 105चं वर्ग झालं. बघा 11 गुणिला 10 किती होतात 110, म्हणजे 11025 हे 105चं वर्ग आहे. त्याच पद्धतीनं आपण 75चा वर्ग काढून बघू. बघा अगदी साधं सोपं आहे. 5चा वर्ग किती 25, 7 नंतर किती येतात 8, 8 7 56. अशा पद्धतीनं एकक स्थानात जर 5 असतील तर त्या संख्येचं वर्ग आपण सहज सोप्या भाषेत काढू शकतो. म्हणजे 1 आहे 11 आहे 111, 1111. नंतर संख्येच्या एकक स्थानात 0 असलेल्यांचं वर्ग झालं. नंतर संख्येच्या एकक स्थानात 5 असलेल्यांचं वर्ग झालं. ह्याच्या सगळ्या संख्या आहेत त्या आता रिझर्व होत्या. आता आपल्या सगळ्याच संख्याचं वर्ग काढू. म्हणजे 100 पर्यंतच्या संपूर्ण संख्यांचं वर्ग काढू. कुठलीही संख्या घ्या. जसं 12चं वर्ग घ्यायचं आहे आपल्याला. कितीचं वर्ग घ्यायचं आहे 12चं वर्ग. बघा तुम्हाला ज्या ज्या संख्या आठवतात 100 पर्यंत सगळ्याच संख्या सांगा. 12चं वर्ग अगदी साधं सोपं आहे. या 2चं वर्ग किती 4, आणि या 1चं वर्ग किती, या 1चं वर्ग 1. बघा थोडंसं लक्ष द्या इकडे. जसं 12चं वर्ग काढायचं. आता सगळ्यांना पाठ आहे पण आपण मग याच बेसवर मोठ्या मोठ्या संख्येचे वर्ग काढू. बघा 12चं वर्ग, 2चं वर्ग 4, 1चं वर्ग किती 1. नंतर काय करायचं 1 प्लेस सोडून द्यायचं आणि ह्या तिघांचंही गुणाकार करायचं. आता तिघं कोण तुम्हाला 1 दिसतो, 2 दिसतो आणि परत 2 दिसतो. यांचं गुणाकार करा. 1 गुणिला 2 2, 2 गुणिला 2 4. बघा यांची बेरीज किती आली 4 4 आणि 4, म्हणजे 12चा वर्ग किती 144. याच पद्धतीने आपण 14चा वर्ग काढू. कशाचा वर्ग 14चा वर्ग काढू. बघा 4चा वर्ग किती 16, 1चा वर्ग 1, 1 घर सोडून द्यायचं आणि तिघांचं गुणाकार करायचं. तिघं कोण 1 4 आणि 2. 1 गुणिला 4 4, आणि 4 दुने 8, 4 दुने 8. बघा अशा पद्धतीनं 14चं वर्ग किती झालं 6, 8 ने 1 9 आणि 1 196. या पद्धतीने तुम्ही 22चा वर्ग काढू शकता. कशाचं वर्ग
22चं वर्ग. बघा साधं सोपी पद्धत आहे. 2चं वर्ग 4, पुन्हा या 2चं वर्ग 4, एक प्लेस सोडून द्यायचं आणि या तिघांचं गुणाकार करायचं. बघा किती होतं, 2 गुणिले 2 4, 4 दुने 8. बघा म्हणजे 22चं वर्ग किती झालं मग, 4 8 आणि 4 484. किती झालं, 400. कळत आहे का? बघा हे 1-2 प्रॉब्लेम घेतल्यानंतर कळते. आता आपण मोठे मोठे अंक घेऊ. तुम्ही तिथं कॅल्क्युलेटर धरून बसा, बरोबर आहे का ते चेक करत चला. 2-3 प्रॉब्लेमचा सराव झाला की नंतर पुन्हा हे सराव करण्याची गरज नाही. बघा हे असं खाली नाही लिहिलं तरी आपण वर्ग काढू शकतो. बघा जसं आपल्याला किती 31चं वर्ग काढायचं आहे. कशाचं वर्ग, 31चं वर्ग. बघा 2 पद्धती मी तुम्हाला इथं सांगतो. 31चं वर्ग काढायचं आहे. पहिली पद्धत कुठं, आपण या 1चं वर्ग घेतो. 1चं वर्ग किती 1, या 3चं वर्ग किती 9, एक घर सोडतो, तिघांचं गुणाकार करतो. 3 1 3, 3 दुने 6, म्हणजे 31चं वर्ग किती 1 6 आणि 9, 961 झालं. याचंच जर वर्ग घ्यायचं आहे तर आधी एकक स्थानातील अंकाचा वर्ग घ्या. 1चं वर्ग किती 1, नंतर तिघांचं गुणाकार करा. 3 1 3, 3 दुने 6 आणि 3चं वर्ग किती 9. मांडणी अशी करा किंवा अशी करा, सारखंच. तुम्हाला ज्या ज्या पद्धतीनं कळतं आणि जे योग्य असतं ते सोडवू आपण. बघा याच पद्धतीनं तुम्हाला 48चं वर्ग काढायचं आहे. कसं 48चं वर्ग. बघा एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 2 पद्धती सांगत आहो. कितीचं वर्ग, 48चं वर्ग. बघा 8चं वर्ग किती 64, लिहून टाकायचं. 8चं वर्ग किती 64 आणि 4चं वर्ग किती 16. कळलं. आता यांचं गुणाकार करा. 8 चो 32, 32 दुने किती 64, यांची बेरीज करायची. 4 6 4 10 0, हातचं 1 6 6 12 आणि 1 13, पुन्हा हातचं 1 किती झालं हे 2304. बघा आता हाच वर्ग आपण दुसऱ्या पद्धतीनं काढून बघू. जसं 8चं वर्ग किती 64, हातचे आले 6, तिघांचं गुणाकार करा. आता मी जेव्हा वारंवार तिघं म्हणतो, तिघं म्हणजे कोण, जे दिसतात ते. तुम्हाला 4 दिसत आहेत, 8 दिसत आहेत आणि 3, ते तिघं. 8 चो 32, 32 दुने 64, 64 आणि 6 70 होतात. बघा किती 70, हातचे आले 7, पुन्हा 4चं वर्ग किती 16, 16 न 7 23. अशा 2 पद्धतीनं तुम्ही अतिशय साध्या सोप्या व सरळ भाषेत वर्ग काढू शकता. स्क्रीनशॉट वगैरे घ्या याचं, म्हणजे तुम्हाला कळेल. आता मोठ्या संख्या घ्या. जसं मला आता 93चं 94चं कितीचंही वर्ग काढायचं आहे. 94चं वर्ग. बघा 4चं वर्ग 1606, हातचं आलं 1, नंतर तिघांचं गुणाकार करायचं. 9 चो 36, 36 दुने 72, 72 आणि 1 73 3, हातचे आले 7. मग पुन्हा 9चं वर्ग किती 81, 81 आणि 7 किती 88. बघा 81 आणि 7 88. बघा हे काय झालं 94चं वर्ग. आता हेच वर्ग काढण्याची परत एकदा दुसरी पद्धत सांगतो. या 4चं वर्ग किती 16 आणि या 9चं वर्ग किती आहे 81. बघा आता हे एक घर सोडायचं आणि तिघांचं गुणाकार लिहायचं. 9 चो 36, 36 दुने 72. बघा 36 दुने 72, म्हणजे हे झाले 6, हे तुमचे 3, 7 आणि 1 8, 8 म्हणजे 8336. अशा पद्धतीनं आपण 94चं वर्ग काढलो. पुन्हा तुमच्या मनात जर येत असेल सर 99चं वर्ग काढून दाखवा. 99चं वर्ग काढू. बघा या 9चं वर्ग किती रे 81 आणि या 9ची पण स्पेलिंग सेम आहे. या 9चं वर्ग सुद्धा किती राहील 81. बघा एक घर सोडून द्यायचं आणि काय करायचं यांचं गुणाकार. 9 9 81, 81 दुने 162. हे आलं पाहिजे क्लिकली. 80 दुने 60 करायचं, 1 दुने 2, 81 दुने 162. कितीचाही फाडा. बघा तुम्हाला 1000 पर्यंतचे फाडे मी शिकवणार आहोत. फक्त व्हिडिओ बघत चला. चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. 1000 पर्यंतचे फाडे मी तुम्हाला शिकवतो. बघा 1 8 2 10 0, हातचं 1 6 7 8, 8 आणि 1 9, म्हणजे 99चं वर्ग किती 9801. आता आपण आपल्या दुसऱ्या पद्धतीनं काढून बघू. बघा 9चं वर्ग 81, 81शी 1, हातचे आले 8, पुन्हा यांचं गुणाकार करायचं. 9 9 81, 81 दुने
162 162 आणि 8 170 170 शी 0 हातचे किती घ्यायचे 17. मग या 9चा वर्ग किती 81 9चा वर्ग 81 7 ने 1 8 8 ने 1 9 म्हणजे 9801 असं आपलं 99चा वर्ग आहे. अतिशय साध्या सोप्या भाषेत हे वर्ग तुम्हाला समजले असतील अशी आशा आहे. चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक टॉपिकवरचं बेसिक झाल्यानंतर तुम्हाला लसावी मसावी अगदी पापणी ज्या म्हणजे मारायला तुम्हाला जितकं वेळ लागते डोळ्याची त्याच्याही पेक्षा कमी वेळात मी तुम्हाला घनमूळ किंवा लसावी मसावी कुठलंही कॅल्क्युलेशन न करता फक्त प्रॉब्लेमकडे बघायचं आणि सोडवायचं. त्यासाठी तुम्ही चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे पुन्हा शेअर वगैरे करा. सगळं काय करा मित्रांना सांगा.